चला मॅचकडे जाऊया. सरपंच ट्रॉफी 2026 दमदार आयोजन नियोजन परशा ग्रुप. सर्व परशा ग्रुप तुम्हाला मैदानाच्या अगदी समोर पाहायला मिळतं. व्यासपीठासमोर सागरभाई आणि त्यांच्या बरोबर तुम्हाला सर्वजण पाहायला मिळत आहेत. बैलगाडा क्षेत्रामध्ये सातत्याने आपण त्यांना पाहत असतो. अगदी त्यांचं स्वागत करूया. मॅचला सुरुवात. पहिला गोलंदाज श्रीनाथ. श्रीनाथचा हा पहिलाच बॉल. अगदी लेफ्ट हँड गोलंदाजी कटर बॉल पाहायला मिळाला. चेंडू अगदी आपण पाहिलं तर बॅट्समनच्या समोरून निघालाय आणि हा बॉल मात्र टर्न होत असताना पहिला बॉल डॉट आलाय. आजचा दिवस आपण पाहिला. अगदी 19 फेब्रुवारी जगात भारी 19 फेब्रुवारी आणि मग श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण सर्वच ठिकाणी आज संपन्न साजरी होताना मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरी होताना पाहायला मिळाली. अगदी मैदानाच्या एंट्रीज करताना सुद्धा आपण पाहिलं तर आपण पाहिलं असेल तिथे सुद्धा आज जयंती साजरी होताना पाहायला मिळाली महाराजांची. आणि हे गाव आपण पाहत आहे. गेले 2 दिवसाआधी आपण पाहिलं तर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी सुद्धा पाहायला मिळाली. या साऱ्या गोष्टी अगदी आपण पाहत असतो कारण ऐतिहासिक गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात आहे. समोर कर्नाला किल्ला तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि आज विचार जर केला रायगडामधील जितके गडकिल्ले महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात त्या प्रत्येक गडकिल्ल्याचं पुनर्संवर्धन आणि त्यानंतर त्यांची पडझड जी झाली आहे ती सातत्यानं अगदी सर्व धारकरी आणि त्यांच्या माध्यमातून जोपासली जाते. चांगलं काम केलं जात आहे आणि जे पुरुष ढासळले त्यांना मात्र चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं करण्याचा प्रयत्न. कुठल्या गडाला दरवाजे नाही आहे त्या साऱ्या गोष्टी अगदी परिपक्वतेनं केल्या जात आहेत. अगदी स्वराज्य स्वराज्य आणि स्वराज्य आणि मग त्याचे शिल्पकार म्हणून आपण पाहत आहे ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पाहू शकाल. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा श्रीनाथ. या वेळेला श्रीनाथचा बॉल समोरच्या दिशेला खेळलाय आणि या समोरच्या दिशेनं अगदी आपण पाहू शकाल. या वेळेला मात्र आपण पाहिलं असेल एक टप्पा चेंडू सरळ निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. या वेळेला मात्र फटका आणखी एक चांगला पाहायला मिळेल आणि या वेळेला मात्र फटका जर आपण पाहिला तर सरळ खेळा लॉंग ऑफच्या रिझन मध्ये येणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार.
बॉलिंग मार्कवर तयार होताना तुम्हाला पाहायला मिळेल. पंचांच्या उजव्या बाजूने पहिला पुढचा बॉल. या वेळेला आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. दोन क्षेत्ररक्षक त्यांच्या वरून एक टप्पा. बाउन्स बॉल, चेंडू सरळ निघालाय. पुन्हा एकदा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून हा चौकार. चांगलं पाहायला मिळालं आणि या बॉलवर मात्र षटकार आलाय. षटकारानं टीमची धावसंख्या टोटल आता 23 अंकावर 23. या वेळेला चांगला बॉल. या बॉलवर मात्र एक सिंगल मात्र मिळवली आणि या सिंगलनं टीमची धावसंख्या आता टोटल 24 अंकावर. चेंडू क्रमांक आपण पाहताय टोटल संपलेत या षटकामध्ये 5 बॉल. 5 बॉलचा खेळ संपलाय. 24 धावा. सूरज पाटीलला आपण पाहताय ज्यानं अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 16 धावा खर्च केलेत. 16 धावा खर्च करताना पण त्याला पाहताय थोडंसं मी म्हणेन अगदी जर आपण विचार केला ना महागडा गोलंदाज सध्याच्या घडीला, कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये 8 धावा आल्या. त्यानंतर असं वाटलं धावा कमी होत आहेत, परंतु नंतरच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग. इथून मात्र आपण पाहताय चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडंसं टर्न केलं, स्विंग केलंय, समोरून चेंडूला थोडंसं बाहेर काढलं आणि या बॉलवर मात्र बीट केलं बॅट्समनला. 2 षटकं पूर्ण झाली. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि त्यानंतर धावसंख्या 12च्या सरासरीनं जोडली गेली. ती व्हर्च्युअली टीम पोहोचलाय या वेळेला 24 अंकावर 24. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. चला नेक्स्ट मॅच सज्ज व्हायचंय दोन्ही टीम बघा. बेलवली टीम आणि त्यांच्याबरोबर करंजाडे संघ. कारण वारदोलीच्या इथे जे लॉर्ड्स आहे ना तोच लॉर्ड्स इथे आहे. म्हणजे आज जर आपण विचार केला तर ते संघ तिथून इथे येत आहेत, इथून तिकडे जात आहेत आणि प्रत्येक टीमचा आपण आभार व्यक्त करूया, प्रकट करूया की आपल्याला ते सहकार्य सुद्धा करतायत. त्यांचं स्वागत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. इनिंग ब्रेक मध्ये आपण पाहत आहे 12 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे ती टोटल तब्बल पोहोचली आहे 24 अंकावर 24. षटक क्रमांक इथून
3 घेऊन सज्ज झालाय बॉलिंग मार्कवर प्रीतम पाटील. प्रीतम पाटील गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहे. पहिला बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. जे यष्ट्या तुम्हाला पाहायला मिळते यष्ट्यांच्या वरून येणारा बॉल आणि हा पहिला बॉल मात्र डॉट टाकलाय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यावेळेला पाहायला मिळाला, संपर्क नाहीये. त्यानंतर डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 सुरू झालाय. धावसंख्या आहे ती टोटल स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतीये ही 24 या अंकावर. यावेळेला अक्रॉस द लाईन फटका सुरेख आहे. क्षेत्र खाली होता आणि त्या दिशेनं मात्र लॉंग लेगच्या रिझन मध्ये येणारा हा मात्र पाहायला मिळतोय हा दर्जेदार चौकार. टीमची धावसंख्या टोटल पोहोचली ते 28 या अंकावर. 28-28 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर सलामीची जोडी सुमित आणि विक्रमला आपण पाहत आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा विक्रमचा खेळ आपण पाहिला. मॅन ऑफ द मॅच अगदी विक्रमला मिळाला होता. एक लॉंग इनिंग मोठी पारी त्याने खेळली होती. त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं असेल षटकार चौकार असे फटके सुद्धा आपण पाहिले. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सुमित थोडासा आक्रमक आहे, विक्रम शांत आहे. 46 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आता मात्र पाहिलं तर सुमित चांगला खेळ करतोय. या वेळेला मात्र लेग बिफोर द विकेट LBW पायचीच्या स्वरूपामध्ये हाईट फॅक्टर लाईन आणि लेंथ योग्य होती. यष्ट्यांच्या मधोमध पकडले जात आहेत. पंच सांगतायत इट्स OUT. फलंदाज सुमित बाद. विकेट पहिली प्राप्त झाली. इथून मात्र चिखली टीमच्या माध्यमातून पहिला विकेट गमावलाय टीम वरचवली टीमनं. धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडली आहे. 28 या अंकावर पहिला धक्का लागलाय. षटक क्रमांक 3 सुरू होताना पाहायला मिळत आहे. पहिला डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट. गोलंदाजाचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल प्रीतम पाटीलला आपण पाहताय. या वेळेला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. अगदी मनगडातील ताकद दाखवत असताना फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. या वेळेला पॉइंटच्या वरतून डीप मध्ये रोहितच्या बॅट मधून आलाय हा दमदार पहिल्याच बॉलवर चौकार. येस, थँक्यू. अगदी ज्या राजमाता जिजाऊंच्या कुशीमधून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य अगदी पारदर्शकता तुम्हाला पाहायला मिळाली. अगदी रयतेची काळजी, रयतेसाठी झटणारा राजा म्हणून त्यांना पाहिलं जात आहे, जाणता राजा. कारण अगदी जर आपण पाहिलं ना, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी आणि ते छत्रपती शिवाजी महाराज. समोरच्या दिशेला आपण पाहिलं तर अगदी कर्णाला किल्ला तुम्हाला पाहायला मिळेल आणि अगदी आज जर आपण पाहिलं ना तो कर्णाला किल्ला सुद्धा आणि खूप सारे शिवभक्त त्या कर्णाला किल्ल्यावर जात असतात, अगदी सर करत असतात. तो गड सर करताना आपण पाहत असतो. खूप साऱ्या प्रतिष्ठान असतील, या साऱ्या गोष्टी अगदी आपण या महाराष्ट्रामध्ये पाहत असतो. कारण आजही जर विचार केला ना, तुझी ट्रॅक
ट्रॅक बदलली, परंतु पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची या महाराष्ट्राला गरज आहे. कारण मगाशी रोहितने सुद्धा सांगितलं, बऱ्याचशा गोष्टींची चर्चा झाली. कारण विचार जर केला ना, फक्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्या जयंतीच्या दिवशी फक्त करून नाही तर प्रत्येकानं मनामध्ये एक आदर्श काहीतरी त्यांच्याकडून घेणं गरजेचं आहे. आणि हेच खूप महत्त्वाचं आयुष्यामध्ये. कारण ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली ना, त्यावेळेला स्वराज्याचा आदर्श, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आणि ती राज्यघटना लिहिली गेली. त्यानंतर टोटल इथून धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल तुम्हाला, ती म्हणजे 33 ऑन अबाउट. धावसंख्या टोटल पाहायला मिळतीये तुम्हाला, ते अगदी आपण पाहू शकाल. तर राजा शिवछत्रपती आपण पाहिलं ना, सांगायला सोपे आहेत, पण तो राजा शिवछत्रपती ऐकायलाही सोपे आहेत आणि राजा शिवछत्रपती जयघोष करणं सुद्धा सोपं आहे. पण तो राजा शिवछत्रपती अंगीकारणं हे खूप कठीण काम आहे. आणि जो राजा शिवछत्रपतींना स्वतःच्या आचरणात आणेल तोच या संपूर्ण जगावर राज्य करेल. अगदी जर आपण पाहिलं ना, ज्या राजमाता जिजाऊंनी परस्त्री मातेसमान या साऱ्या गोष्टी सांगितल्या, आणि मग त्यानंतर आपण पाहिलं असेल कल्याणच्या सुभेदाराची सून, आणि जेव्हा तिला अगदी दरबारामध्ये हजर केले गेलं, त्यानंतर सांगितलं की अशीच जर आमची माता सुंदर असती तर आम्ही सुद्धा सुंदर झालो असतो. या साऱ्या गोष्टींची शिकवण राजमाता जिजाऊंनी दिली आणि तोच आदर्श अगदी त्या स्वराज्याला आणि सर्व मावळ्यांना घेऊन ते स्वराज्य मात्र निर्माण केलं. या वेळेला मात्र आपण पाहत आहे अगदी फुलटॉस बॉल पाहायला मिळाला, बॅटला स्पर्श करतोय आणि या बॉलवर मात्र मिळाली एक सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 34. वेस्ट हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. चला बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण ज्या वेळेला बॉल हवेमधून फ्लो झाला, कमरेच्या खाली उतरताना पाहायला मिळालाय, आणि त्यानंतर मात्र अगदी हा बॉल मात्र तुम्हाला पाहायला मिळाला. त्या बॉलवर सिंगल आली, सिंगलनं टीमची धावसंख्या 34. या वेळेला फटका आणखी चांगला, क्षेत्ररक्षक आहे तैनात, अगदी डीपला आपण पाहत आहे, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. रोहित अगदी पाय लडखडतोय तरी क्रिकेटच्या मैदानावर खेळतोय, धावतोय. त्याला माहितीये गावाचं टेनिस क्रिकेट, आणि त्यासाठी जिद्द पाहायला मिळत आहे. परंतु इथून मात्र इंजुर्ड आहे तरी मैदानात तो उतरलाय. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल तर अगदी बॅट्समन इथून रनआउटच्या माध्यमातून बाद होताना तुम्हाला पाहायला मिळेल, तो म्हणजे रोहित घरात.
षटकाराच्या साहाय्यानं टीमची धावसंख्या वेगानं पुढे गेली. 43 धावसंख्या उच्चांक आता वेगानं वाढतोय. या वेळेला अगदी फटका स्पेअरकट पाहायला मिळालाय. फटक्यामध्ये नजाकत पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र अगदी इनफिल्डच्या वरून मात्र बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल झालाय. येतो आणखी एक षटकारानंतर येणारा 4 धावा देऊन जाणारा हा चौकार. एकवीरामाई अग्री कोल्यांची एकवीरामाई तुम्हाला पाहायला मिळते. तिचं गीत अगदी आपण पाहिलं तर येणार. आता एक बॉल बाकी आहे आणि या एक बॉल मध्ये आता शेवट कसा असेल. चिखले टीमचा समोर वरचिवली टीमचा बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्याने एक षटकार एक चौकार आता लगावला. तो मात्र शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवर मात्र आणखी 2 धावा पाहायला मिळाल्या आणि 2 नंतर टोटल धावसंख्या जोडली ती म्हणजे 49 धावसंख्या. टार्गेट असे 24 बॉल 50. चला टॉस केला जाईल. टॉस करूया आपण. करण जाडे त्यांच्या बरोबर टीम असेल जेडीएम बेलवली संघ. चला दोन्ही टीम जे अनुमान आपण पाहत आहे करण जाडे संघ पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जेडीएम बेलवली टीम. चला दोन्ही टीमच्या टीमला विनंती आहे टॉससाठी या. मी जय मल्हार हॉटेलचे सर्व जगदीश शेठ मुकादम यांना विनंती करतो आपण टॉस करा. या मॅचचा होणाऱ्या पुढच्या मॅचचा टॉस अगदी आपण पाहताय सनीदादा कैकडी यांना तुम्ही पाहू शकाल. त्यांचा संघ पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय जय दुर्गा माता क्रिकेट संघ आपण पाहू शकाल. जेडीएम बेलवली असे 2 संघ एकमेकांच्या समोर खेळताना पाहायला मिळतील. टॉस करूया आपण. नेक्स्ट मॅच असेल पहिल्या फेरीची 3री मॅच आणि या 2 टीमच्या दरम्यान आपण करूया या मॅचचा टॉस. चला जेडीएम बेलवली टीमनं टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी. जसा सामना संपेल तसा आपण लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे लाईनअपमध्ये. मॅच संपल्यानंतर असतं आंदोलन. दोन्ही टीम आपण लक्षात घ्या. चला नेक्स्ट मॅच बेलवली आणि त्यानंतर करंजड्याची मॅच असेल. एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल तुम्हाला. परंतु या मॅचकडे आपण जाऊया. अगदी जर विचार केला आपण तर येणारे बॉल 24 आणि करायचे त्यात तब्बल 50 धावा. म्हणजे प्रज्वल 12:30च्या सरासरीनं 50 धावा करायच्या आहेत प्रति
चला मॅचला आपण करूया सुरुवात. सेकंड राऊंडची पहिली मॅच. टार्गेट दिलंय या व्हर्च्युअली टीमनं 4 षटकांमध्ये 50 धावेचं. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखवली होती. यंगस्टार एका बाजूला आपण पाहता चिखले, दुसऱ्या बाजूला यंगस्टार व्हर्च्युअली टीम. दोन्ही टीम यंगस्टार या नावाने खेळत आहेत. टीममध्ये यंगस्टार खेळाडू सुद्धा पाहायला मिळत आहेत. आणि टेनिस क्रिकेट असाच आहे, अगदी जर पाहिलं ना तुमच्या टीममध्ये ज्या ज्या वेळेला नवीन नवीन खेळाडू येत आहेत ना त्यावेळेला तुमची टीम अगदी एक परिपक्व आणि चांगला खेळ सुद्धा पाहायला मिळत असतो. साऱ्या गोष्टी आपण पाहिलेत. कारण मग नवीन नवीन जुने जुने तेच 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 खेळाडू नंतर मग त्या वेळेला कधी कधी आपण पाहिलं ना तर प्रेक्षक सुद्धा बोर होऊन जातात. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर नवीन नवीन खेळाडूंचं येणं खूप महत्त्वाचं असतं. कारण नवीन खेळाडू, एक नवीन प्लॅनिंग, नवीन जोश, या साऱ्या गोष्टी अगदी पाहायला मिळत असतात. परंतु इथून मात्र दोन्ही टीम यंगस्टार एका बाजूला आपण पाहिलं तर चिखले, दुसऱ्या बाजूला व्हर्च्युअले. येणारे 24 बॉल 4 षटकं 50चं टार्गेट. गोलंदाज पहिला वापरला जातोय व्हर्च्युअली टीम कडून रोहित खरात. लिडिंग गोलंदाजी सातत्यानं रोहितची पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये फक्त 7 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. त्यानंतर अगदी जर आपण विचार केला सलामीची जोडी प्रथमेश पाटील आणि रोहित गायकर. लेट्स प्ले. पहिला बॉल उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, गुडघे टेकून, या वेळेला डेंजर एंड. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. कंट्रोल रूम मध्ये आता पाठवलंय. बघा लहान मुलगा जसा तिसऱ्या पंचांनी आपल्याकडे कंट्रोल रूम मध्ये जसा हात केला ना, रेफर केला, तो लहान मुलगा इतक्या वेगाने आला की असं की कदाचित वाटलं असावं की मलाच तो रेफर करायचा किंवा तो डिसिजन मलाच द्यायचा. म्हणजे क्रिकेटची आवड. परंतु इथून मात्र इट्स अ बॅट्समन. बॅट्समन नो डाऊट आहे. कारण बॅट अगदी क्रीजमध्ये आली होती. त्यानंतर बॉल्स उडाली. या साऱ्या गोष्टी अगदी चेक केल्या जात आहेत. आणि अगदी जर पाहिलं तर आपले तिसरं पंच भोजन करत होते परंतु योग्य डिसिजन दिला इथून. अगदी आपण पाहू शकाल या वेळेला मात्र आपण पाहू शकाल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग. फक्त सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जोडली ती 2 अंकावर. 2 ऑन बोर्ड. 2 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक रोहितचं पहिलं पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर रोहित सातत्यानं चांगली गोलंदाजी करत असतो आणि तेच काम तो करतोय. वाईड ऑर्कट टाकण्याचा प्रयत्न. प्रॉपर डिलिव्हरी पाहायला मिळाली. पडल्यानंतर आपण पाहिलं असेल प्रॉपर बॉल पार्लर आणि त्यानंतरचा हा रोहितचा आणखी एक डॉट बॉल. आपल्यामधील गुणवत्ता, गुणकौशल्य, आपल्यामधील जितका अनुभव आहे तो अनुभव इथे दाखवतोय आणि सातत्यानं ते खेळ त्याच्या माध्यमातून. जर्सी क्रमांक 45. परंतु विचार करावा लागेल चिखले टीमला सुद्धा आता की या धावा 50 जमवण्यासाठी मागच्या मॅचमध्ये जो खेळ केला तो खेळ आठवावा लागेल. त्या धावा आठवाव्या लागतील, बॅटिंग आठवावी लागेल आणि त्यासाठी जे फटके तुम्ही खेळला होतात ते फटके तुम्हाला एक्झिक्यूट करणं या मॅचमध्ये खूप महत्त्वाचं आहे. पुढचा बॉल या वेळेला खोलवट टप्प्याचा अगदी खोलामध्ये टाकलाय. चांगला बॉल पाहायला मला. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय आणि इथून मात्र चांगल्या फिल्डिंगचा नमुना पाहायला मिळालाय. 4 बॉल फेकलेत रोहितनं. फक्त 2 धावा खर्च, 2 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी. इंजुर्ड आहे, पायाला अगदी आपण पाहिलं दुखापत आहे तरी तो अगदी गावाच्या नावासाठी खेळतोय. क्रिकेट हा खेळ असा आहे CRICKET 7 शब्द आणि या 7 शब्दांना एकत्रित घेऊन खेळणारा खेळ म्हणजे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 4 बॉलचा खेळ संपलाय 2 अंकावर. पुढचा बॉल समोरच्या दिशेला. फिल्डर येतोय. अमनला आपण पाहताय. चांगली फिल्डिंग. फक्त सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडली गेली ती 3 अंकावर. 3 ऑन बोर्ड पाहायला मिळत आहे. करायचे 50. 3 लागल्या म्हणजे 47ची आवश्यकता. 47 रन्स अद्याप करायचे आहेत. बॉलचा जर विचार केला आपण तर 19 बॉल. या वेळेला समोरून टॉस करतोय, टर्न करतोय, आपल्या हातामध्ये जादुई गोलंदाजी दाखवतोय
आणि स्लोवर पद्धतीने हा बॉल डॉट घेतलाय. 6 बॉलचा खेळ संपलाय. पहिलं पॉवर प्ले समाप्त झालाय. रोहितनं दिल्या फक्त 3च धावा. चला टीम मीटिंग करू नका बघा वरचेवली टीम. येणारे 18 बॉल आणि त्या 18 बॉल मध्ये राहिल्या 47 धावा. बघा आपण पाहताय जी मालिकावीर जी तुम्ही गाडी पाहताय बघा, जी स्कूटी असेल त्यासाठी ज्या रन्स पॉइंट असतील सुपर 5 मधील तुमचे रन्स काउंट होणार नाही. विकेट किंवा रन्स पॉइंट्स पकडले जाणार नाही, लक्षात घ्यायचा. धावसंख्या 4 पाहायला मिळते. पुढचा बॉल तनय भगतचा हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेला हाताळणी पाहायला मिळाली. या बॉलवर मात्र अगदी आपण पाहताय विजय बालाजी सरांचा इशारा आलाय. इट्स अ वाईट बॉल. वाईटनं मात्र टीमची धावसंख्या जोडली गेली. ती तब्बल आता पाहायला मिळेल तुम्हाला 5 या अंकावर. स्पर्लेक पंच हरिभक्त परायण आपण पाहत आहे दीपकजी पाटील सर. अगदी बिल्ली बावडन या स्टाईलनं सातत्यानं पंचांचं काम करताना आपण त्यांना पाहत असतो. परंतु या वेळेला मात्र परकर करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. फिल्डरच्या हातामध्ये बॉल पडलाय. झेल मात्र टिपला गेला आणि इथून मात्र धक्का लागलाय तो चिखले टीमला. बॅट्समन क्रमांक इथून पहिला बाद. संगीत आपण पाहता आमच्या तांडेल डेकोरेटर्स डीजे तुम्हाला पाहायला मिळतील, त्यांचं हार्दिक स्वागत करूया. विकेट नंतर मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 18 पाहायला मिळेल. कुणाल पाटील. कुणाल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेला षटक क्रमांक अगदी खेळण्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये तो सज्ज होतोय. समोर तनईला आपण पाहताय एक उंच पुरासा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूनं चेंडूला हाताळण्यासाठी तयार होतोय आणि समोर मात्र कुणाल पाटील अगदी पंचाकडून गाड घेतोय, त्यानंतर सज्ज होईल. परंतु फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन पाहिलं तर आता थोडंसं फैलावलं गेलंय. सीमे रेषेलगत सुद्धा फिल्डर्स पाहायला मिळत आहे तुम्हाला. परंतु गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला बॉल वेगानं बॅट फिरवली होती, प्रॉपर नाहीये टायमिंग, परंतु अलॉंग द कार्पेट फिल्डर डीप मध्ये मिड विकेटला सिंगल आणि त्यानंतर मात्र डबलची तब्दिली. 2 धावा वेगानं पूर्ण केल्या आणि या 2 धावेच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या जोडली ती 7 ऑन अ बोर्ड. येणारे 15 चेंडू आणि 43 धावेंची गरज आहे. 15 चेंडू आणि 43 धावा. 15 बॉल 43. आव्हान तसं मी म्हणेन महागडं असेल का, परंतु या वेळेला मात्र
फटका इथून चांगला आहे आणि त्यानंतर मात्र 43ची गरज होती. 6 मायनस करणारा फटका पाहायला मिळाला आणि इथून मात्र राहिले 14 बॉल आणि 14 मध्ये राहिल्या 37 धावा. अगदी विचार जर केला प्रज्वल, क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहिलं ना, कोणत्याही मॅचमध्ये टार्गेट असं सेफ नसतं. कारण ज्या वेळेला कधी एखादा असा विक्रम असतो तो विक्रम तुटताना सुद्धा आपण पाहत असतो. हे क्रिकेट आहे. कारण रंग बदलतो सातत्याने, आपण पाहतो वेगवेगळ्या पोझिशन सिच्युएशन क्रिएट करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. या वेळेला आधीच्या बॉलवर षटकार, या बॉलवर सिच्युएशन बदलली, विकेट टेकिंग गोलंदाजी, विकेट प्राप्त केली. तनयला मिळाली सफलता, वरचेवली टीमला आणखी एक सफलता आणि धक्का लागलाय दुसरा. कुणाल पाटील हा बॅक टू द डगआउट. साई लीला हॉटेलचे सर्वे सर्वा संतोषजी जळे साहेबांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. स्पर्धेच्या माध्यमातून संतोषजी जळे साहेब आपला सरपंच ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे प्रथमेशजी खारके, आपण सुद्धा यायचं, आपलं सुद्धा स्वागत असेल. सर्व परशा ग्रुप पाहायला मिळेल तुम्हाला. परशा ग्रुप अगदी तुम्ही पाहताय. आज टोटल जरी मेंबर पाहिले ना, मला वाटतं कम से कम 35-40 आकडा असावा. 70 म्हणजे 70 मेंबर्स या ग्रुपमध्ये ऍड आहेत. आणि पिस्तूल, परशा, रॉकी अगदी बैलांची नावं तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि या अगदी 3 बैलांमुलं येणारी, एकत्र येणारी 70 मुलं तुम्हाला पाहायला मिळतात. बघा, आज आपण पाहिलं तर प्रत्येक अड्ड्यामध्ये हे अगदी धावताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चला फिल्डिंग सजवायचं बघा, जास्त वेळ घेऊ नका. अन्यथा मागच्या मॅचमध्ये सुद्धा तुम्हाला अगदी तंबी दिली होती, एक फिल्डर तुमचा आतमध्ये आला होता. जर तसं झालं तर पुन्हा एकदा एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल, वेळ जर जास्त झाला तर. चला आपण सहकार्य करा. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 37 धावेची गरज आहे. म्हणजे 18.50ची सरासरी आणि राहिल्या 12 बॉल 37 धावा. परंतु परशा ग्रुपची खूप मेहनत आहे. कारण आम्ही लाईव्ह लॉर्ड्स, त्यानंतर ट्रॉफीचं सेलिब्रेशन, या साऱ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि त्यानंतर ही सर्वजण सुद्धा एकवटली होती. म्हणजे इतका क्रिकेट आणि त्या क्रिकेटच्या स्पर्धेला, या नाईट रजनी स्पर्धेला सर्वांनी जवळून अगदी खूप सहकार्य, प्रत्येकाला जे जे काम दिले ते पार पाडतायत आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हे सर्व अगदी मेंबर पाहायला मिळतात. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. स्पर्धा यशस्वी झाली की त्यानंतर मग आपण पाहिलं तर हा सर्व ग्रुप कुठेतरी बाहेर फिरण्यासाठी सुद्धा जाणार आहे. चला, या वेळेला मात्र फटका इथून फसलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. इथून मात्र टिपलेला झेल तुम्हाला पाहायला मिळेल. येस, थँक्यू. आजचे बड्डे बॉय पवन मुकादम यांना पुन्हा एकदा खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण देऊयात. आपलं आयुष्य भरभराटीचा आनंदाचं अगदी जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया आपण. अगदी 19 फेब्रुवारी मी म्हणेन पवन तुझ्यासाठी खूप आनंदाचा अगदी मी म्हणेन दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्या दिवशी अगदी जन्माला येणं हे मी म्हणेन खूप महत् भाग्य आहे तुझं. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल हा फटका तुम्हाला पाहायला मिळत आहे.
एक इथून सिंगल मिळवली आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या टोटल 14 या अंकावर. 10 चेंडू आणि 36 धावा. 10 बॉल 36 आता विनिंग कॅल्क्युलेशन इक्वेशन राहिलंय. 10-36 मधलं अंतर खूप सारं पाहायला मिळत आहे. मोठी फटकी येणं महत्वाचा. षटकार चौकार चौकार षटकार अगदी बाटमधून त्या धावा येणं महत्वाचं आणि ते आल्या तर 36 धावा जोडल्या जातील. कारण प्रयत्न करणं, शेवटपर्यंत लढणं, आत्मविश्वास खूप महत्वाचा. सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हटलं जातं हे तुमच्यामध्ये असणं महत्वाचं आणि तेच सातत्याने आपण पाहिलं ना श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलं. कारण ज्या ज्या वेळेला अगदी स्वराज्य निर्माण करताना परंतु इथून मात्र मिसअंडरस्टँडिंग कॉलिंग होत नाहीये आणि त्याचा फायदा फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. इथून रनआउटची आणखी एक विकेट. फलंदाजाला परतावं लागतं. विकेट सॅक्रिफाईस. बॅट्समनचं नाव प्रीतम पाटील बाद. थँक्यू. प्रणय पाटील नवीन फलंदाजी नाट 6व्या क्रमांकावर येतोय. ज्या वेळेला मात्र फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉलला फुल वसूल केलाय. चेंडू मात्र सरळ आले आले आपला बॅटचा फेस खोललाय. आठ चेंडू आणि 30ची आवश्यकता. 8 बॉल 30. षटकार आलाय. आमची सचिनजी झुगे आणि विशालदादा मुकादम यांचं इथे शुभागमन होत आहे. आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपलं सुद्धा सरपंच ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत. सचिनजी झुगे आणि विशालदादा मुकादम आपलं स्वागत आहे. या वेळेला इनसाइड एज मागच्या बॉलवर षटकार. या बॉलवर मात्र विकेट प्राप्त केली. आणखी एक धक्का लागलाय तो म्हणजे बॅट्समन बाद झालाय. सात चेंडू आणि 30 धावेची गरज असेल. चला गाडी बघा कुणी आतमध्ये नेऊ नका विनंती असेल. आयोजक सूचना करतायत. हा बॉल या बॉलवर मात्र सहा बॉल आणि 29 धावा. चला मास सुरू करा.
6 बॉल आणि 29. नील बडे अगदी आपण पाहत आहे 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. चेंडू क्रमांक पहिला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट आलाय. येणारे 5 बॉल आणि त्या 5 बॉल मध्ये राहिल्या 29 म्हणजे 5 षटकार. हा कारनामा आपण पाहिलं तर किंग शिरडोणकर पुरस्कृत ट्रॉफी आपण पाहिली. त्या स्पर्धेमध्ये आदेशमध्ये कानपोलीचा आदेशमध्ये त्यांना कारनामा केला होता. 6 बॉल 30 ची गरज असताना 5 चेंडूमध्ये 5 षटकार आणि 8780 अगदी ही रक्कम सुद्धा त्याला पारितोषिक म्हणून दिली होती. आमचे जगदीश मुकादम गिरीश मुकादम यांच्या माध्यमातून ते पारितोषिक दिलं गेलं होतं. या मैदानावर खूप सारे विक्रम घडत आहेत, तुटले सुद्धा जात आहेत, बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय. परंतु आता मात्र इक्वेशन सिच्युएशन बदलली. येणारे बॉल 4 28 धावा. त्यानंतर बघा आमची दीपकजी जळे आपल्याला विनंती असेल आपण यायचं बघा. आपलं हार्दिक स्वागत असेल सरपंच ट्रॉफीमध्ये दीपकजी जळे. त्यानंतर आमच्या शरदजी बोपी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल आपण सुद्धा या. षटकाराला आहे आणि षटकारानंतर आता मात्र बॉल राहिले 3 22 धावा. दीपकजी जळे आणि शरददादा भोपी अगदी तुम्ही पाहता पुण्यावरून इथे थेट पोहोचलेत बघा. आणि मला वाटतंय कदाचित उद्या अड्डा सुद्धा असावा आणि त्यासाठी नवीन बैल सुद्धा आणण्यासाठी ते गेले होते बघा. खरं सातत्यानं आपण पाहिलं तर रॉकी परशा पिस्तूल या बैलाला आपण पाहत असतो. चला आपण सन्मान करतोय साईलीला हॉटेलचे सर्वे सर्वा संतोषजी जळे साहेबांचा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. मी अक्षयानं विनंती करतोय आपण सन्मान करा. संतोषजी जळे आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर आमचे दीपक दादा जळे असतील त्यांचा सन्मान मी पवन यांना विनंती करेन आपण सन्मान करायचा आहे. संतोषजी जळे साहेबांचा सुद्धा सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचं हार्दिक स्वागत. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहे. परंतु इथून मात्र हा सामना जिंकलाय तो टीम यंगस्टार वर्चुअली टीम हार्डलक टीम यंगस्टार चिखले संघ. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आपला चांगला खेळ राहिला परंतु प्रवास इथे थांबलाय. चला मानव तुमच्या सामन्याचा 13 चेंडू आणि 27 धावा. नाव आहे सुमित चौधरी. चला या सुमित. चला टीम बेलवली टीम डिसिजन आपण जो घेतलाय चला फिल्डिंग साठी आपण लगेच उतरा मैदानात. मान ऑफ द मॅच मी दीपक दादा जळ्यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते सामनावीर दिला जाईल. सुमित दादा घरत सुमित घरत मान ऑफ द मॅच. चला आमची दीपक दादा जळे यांना आपण पाहत आहे. आज नवीन खरेदी त्यांची पाहायला मिळाली. हरण्या होईल त्यांचा सन्मान आपण करतोय. चला मान ऑफ द मॅच सुमित या. सुमित घरत.